महापूर रोखण्यासाठी आंदोलन अंकुशने घातले कृष्णामाईला साकडे। प्रशासनाने आलमट्टीचा पाणीसाठा योग्य ठेवण्याची मागणी। शिरोळ तालुक्यातील तीर्थक्षेत्र नृसिंहवाडी येथे महापूर रोखण्यासाठी आज आंदोलन अंकुश संघटनेने कृष्णामाईची पूजा करून साकडे घातले। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने। गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची। आता तरी प्रशासनाने चर्चेची भूमिका न घेता ठोस उपाययोजना कराव्यात। आलमट्टी धरणातील पाणीसाठा 90 टीएमसीच्या पुढे गेला असून केंद्रीय जल आयोगाच्या नियमाप्रमाणे त्याचा साठा नियंत्रित करावा आणि उर्वरित पाणी पुढे सोडून द्यावे। यासाठी राज्य शासनाने आलमट्टीला नोटीस काढून समज द्यावी। योग्य तो कायदेशीर पाठपुरावा करण्याची सद्बुद्धी राज्य शासनाला येऊ दे, यासाठी नृसिंहवाडी श्री दत्तचरणी आरती करून कृष्णा नदीला साकडं घालण्यात आलं। सध्या आलमट्टी धरणात 90 टीएमसी पाणीसाठा करण्यात आला आहे। तसेच कोयना धरणामध्ये 72 टीएमसी आणि वारणा धरणात 29 टीएमसी पाणीसाठा झाला आहे। पुढच्या काळात सतत पाऊस झाल्यास महापुरास हा अतिरिक्त पाणी कारणीभूत ठरणार असून या धरणात 50% पाणीसाठा ठेवून उर्वरित पाणी येत्या 8 दिवसात सोडल्यास महापूर नियंत्रण होऊ शकतं। पण राज्य सरकार याबाबतीत गंभीर नसल्यानं आंदोलन अंकुशने कृष्णा नदीला साकडं घालून सरकारला जाग करण्याचा प्रयत्न केलाय। श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथे आज धनाच्या चुरंगे आणि सर्व मंडळींनी पाणीपूजन वगैरे केलेलं आहे आणि महापुरापासून मुक्तता व्हावी असं सरकारला मागणीपूर्वक निवेदन हे सांगितलेलं आहे। तर सरकारने हे मान्य करून घेऊन धरणातला पाणीसाठा वगैरे कमी करावा आणि या महापुरापासून मुक्तता द्यावी ही आमची नम्र विनंती आहे। आता 15 जुलैच्या आसपासचा आता काळ सुरू आहे आणि आपल्या महाराष्ट्रातली कोयना, वारणा, राधानगरी ही धरणं असू द्यात किंवा कर्नाटकातलं आलमट्टी धरण असू द्यात, जवळपास 80%च्या पुढे ही धरणं भरलेले आहेत आणि ह्या जुलै अखेरपर्यंत आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात हवामान खात्यानं मोठ्या पावसाची चिंता व्यक्त केलेली आहे। या पार्श्वभूमीवर आता आपण सगळी तसं बघायला गेलं तर महापुराच्या छायेखालीच आहे आणि अजून सरकारकडे 10 दिवसाचा काळ आहे आणि या काळामध्ये या धरणातला सगळा पाणीसाठा या धरण प्राधिकरणाने कमी करून या शिरोळ तालुक्यासह सांगली, कोल्हापूर जिल्ह्याची या महापुरातून मुक्तता करावी आणि हे पाणी सोडण्याची बुद्धी आपल्या सरकारला आणि कर्नाटक सरकारला यावी, याच्यासाठी आम्ही आता या कृष्णा नदी घाटावर आता पाणीपूजन केलेलं आहे आणि सरकारला एक सद्बुद्धी मिळावी आणि इथल्या जनतेची महापुरापासून मुक्तता करावी अशी आम्ही याचना आमच्या दत्तचरणी केलेली आहे आणि सरकारने तात्काळ ह्या 8-10 दिवसामध्ये आत्ताचा जो पाणीसाठा आहे तो 50% कमी करून महापुरापासून इथल्या भागाला वाचवावं अशी आमची या दत्तचरणी प्रार्थना आहे। शिरोळ तालुका, सांगली जिल्हा असेल, कोल्हापूर जिल्हा मुक्त करणं गरजेचं आहे आणि यात जातीनं लक्ष देणं गरजेचं आहे। आमचे मित्र यावेळी धनाजीराव जगदाळे पण आहेत, ते सातत्याने ह्यात सहभाग होऊन किंवा धनाजी चुडमुंगे आहेत, हे सातत्याने ह्यात भाग घेऊन पाणी पुरवठ्यासाठी किंवा पाणी जो काय निचरा व्हावा धरणातून किंवा हिप्परगी धरणातनं हे होताना दिसत नाही। याबद्दल आम्ही सर्वजण या धनाजीराव चुडमुंगेच्या पाठीमागे नृसिंहवाडी गाव म्हणून सर्वजण आम्ही इथं आहोत त्यांच्या पाठीमागे। आज या ठिकाणी आंदोलन अंकुशच्या वतीनं आणि तमाम तालुक्याच्या वतीनं खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज पाणीपूजन केलं आणि हे पाणीपूजन अशासाठी केलं गेलं की हे पाण्याची लेवल याच्या खाली अशीच राहावी, वारंवार वाढू नये, यासाठी पाणीपूजन ही लेवल ठेवावी आणि शासनाला चांगली सुबुद्धी यावी म्हणून या कार्यक्रमाचं त्यांनी आयोजन केलं। गेले कित्येक दिवस आंदोलन अंकुश बांधतायत, या तालुक्याचे माजी आमदार बांधतायत, आम्ही सगळे प्रयत्न वेळोवेळी जाऊन मंत्र्यांच्यापर्यंत करतोय। खरं तर हिप्परगी धरणामध्ये 522-23ची लेवल कायम त्यांनी ठेवलेली आहे आणि 522-23ची लेवल जर तिथं राहिली हिप्परगीच्या धरणामध्ये तर इथं आमच्या पादुक्यावर पाणी राहतं
आणि मंदिर दर्शनासाठी बंद राहतं. आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे, राकेश जगदाळे, दीपक पाटील, धनाजीराव जगदाळे, आनंद धनवडे, विनोद पुजारी, रवी केसरकर, बाळासाहेब सोमन, शिवराज जाधव, संजय नांदगावे यासह नृसिंहवाडीतील ग्रामपंचायतीचे सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.